तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की आपण फक्त 180 किलोमीटर मॅच बघण्यासाठीच गेलो होतो. पण नुसतं फेरा झाला होता आपला. पण ह्यावेळेस आपण जाऊन मॅच खेळूनच यायचे. फायनल मॅच आहे आणि काल रात्री आटपाडी टुर्नामेंटला खेळायला जाऊन येऊन वेळ झाला आणि झोप पण पूर्ण झाली नाही. फक्त 1.5 तास झोपले आणि आता जायचं आहे लगेच आपण बेळगावसाठी. तर हेच तर स्ट्रगल टाईम आहे. झोप तर एवढी आली आहे, पण मॅच खेळायला पण गेलं पाहिजे. करिअर करायचं आहे म्हटल्यावर झोपेकडे बघून नाही चालणार. तर चला Okay, let's go. तर आता आपण मिरजमध्ये आलो आहे आणि अक्केबाईच्या घराजवळ गाडी लावून आता स्टेशनकडं चालत चालली आहे. रोड पूर्ण मोकळा आहे आणि एका दुसरी गाडी किंवा लोक या लागलेत. आणि सीन असा झाला की येताना हातातला ग्लोव्हजच विसरून आलो. त्यामुळं थंडी एवढं डेंजर वाजत होते की बस पूर्णपणे हात गारटलेत. आणि तसंच गाडी चालवत आलो, नाईलाज होता. त्यामुळे यायला लागलं बिना ग्लोव्हचं. पूर्णपणे हात गारटलेत, नाक पूर्ण वाऱ्यानं पॅकच झाले सर्दीमुळं. त्यामुळं आणि भारी वाटायला लागले की ही एक आठवण की स्ट्रगल हा असा पण असते. त्यामुळे आठवणी पण साठत चालली त्या नवीन. बॅगमध्ये सोबत एक शाल घेतली आहे आणि जर ट्रेनमध्ये जागा भेटली झोपून जायला, गर्दी नसली तर निवांत झोपून जाईन. म्हणजे तेवढ्या वेळात झोप पण होईल आणि सगळी बॉडी रिकवर होऊन खेळायसाठी आपण पूर्णपणे फ्रेश होऊन जाईल. आता स्टेशनवरती आलो आहे आणि ट्रेन पण आता 2 मिनटात येईल. लोकेशन 6:20चं टायमिंग द्यावं लागलं आहे आणि आपण 6:20पर्यंत करेक्ट ट्रेनवर येऊन थांबलो आहे. आता इकडून ट्रेन येणार आहे. ट्रेनमध्ये बसल्यावर पहिला शूज बदलणार आहे, स्लीपर घालणार आहे. असला त्रास व्हायला लागला आहे बुटाचा की बारका पडतं आहे बूट. त्यामुळं बोट पाक आकसून बसलेले असते ते. आणि आता आकीबाईच्या घरापासून एवढं फास्ट चालत आली आहे ट्रेन मिस होईल म्हणून. त्यामुळं तर बोटं पायासं भडभडा लागलेत. त्यामुळं ट्रेनमध्ये जागा भेटली की पहिला निवांत स्लीपर घालायचं, बूट बदलायचं. आता बेळगावला जाणारी आपली ट्रेन आल्या. आता ती थांबली की बसायचं. तुम्हाला ट्रेन दाखवतो जवळ जाऊन. ही ट्रेन या लागल्या, यात बसायचं आणि बेळगावला जायचं. तिथून पुढं आपल्याला अजून खानापूरला जायचं आहे. जागा भेटल्या. आता इथं झोपूनच जाणार आहे. आता इथं निवांत वर ठेवले सामान. आता शाल बिल काढायचे, स्लीपर बी काढून ठेवले, बूट बी काढले आता. आणि आता निवांत झोपूनच जाणार आहे. तर आता बेळगाव स्टेशनवरती आहे आणि पोचलो आहे. आता 5 मिनटं झालं पोचले. येऊन बसलो बाकड्यावर. आणि ही ट्रेन आमची आहे, अजून सुटली नाही. समोरची ट्रेन या ट्रेनमधून चालतो आणि भारी वाटाले. जरा झोप पूर्ण झाली. जरा झोपल्यावर जरा फ्रेश वाटायला लागले. आणि आता फोन केला आहे, गाडी यायला लागली आपल्याला न्यायला. गाडी आली की बसायचं गाडीत आणि ग्राउंडवरती जायचं. तर आता आपली गाडी आलेली आहे बाहेर आणि लईच वेळ झाला कारण का आता 11 वाजले. आल्यापासून 1 तास आपण स्टँडवर बसलेलो, पण तोपर्यंत फ्रेश तर झालो. जरा चेहरा जरा व्यवस्थित दिसायला लागला आहे, नाहीतर पूर्ण पारोसा दिसालता. तर आता गाडीत बसायचं आणि ग्राउंडवर जायचं. आता ग्राउंडवर आले आणि आमचं सगळं प्लेयर पण आलेत ग्राउंडवरती. आणि आता जवळ गेल्यानंतर ग्राउंडचा आता मॅच चालू आहे. ती संपल्यानंतर तुम्हाला विकेट दाखवतो कशी आहे. साधी मॅच चालू आहे, त्यानंतरची फायनलची मॅच आमची चालू होणार आहे. आमचा छोटा सपोर्टर इकडे बघ छोटा सपोर्टर टीमला सपोर्ट करायला आहे. तर हे आपली विकेट आहे आणि पूर्णपणे माते. आणि 5 दिवस, आज 5वा दिवस नाही जास्तच आहे. त्या लीग टुर्नामेंट असल्यामुळं एक 8-10 दिवस झाले असतील. त्यामुळं विकेट जरा ओबडधोबड आहे आणि आता इथं खेळायचं. आता फायनलची मॅच आहे आणि एक असं सामना म्हणजे टाईमपास म्हणून खेळायला ती मॅच संपल्या आणि आम्ही किट करून पूर्णपणे सगळी तयार आहे. आणि फायनलचा सामना हा 8 किंवा 10 षटकांचा जर राहणार आहे कारण का ह्या साईडला मोठीच होते. फायनल मॅच मोठीच होत असत्या. त्यामुळं आपल्याला आता डगआउटकडे जायचं आहे स्टेजच्या त्या बाजूला आणि तिकडे जाऊन थांबायला लागणार आहे. मोबाईल
मोबाईल इथंच गाडीतच ठेवायला लागणार आहे, कारण का बाहेर ठेवून चालत नाही, सगळे प्लेयर खेळणार आहेत. त्यामुळं बॅगमध्येच मोबाईल ठेवायचा आणि खेळायला जायचा. फायनल मॅच आहे आणि पहिला बॅटिंग आली तर 8 ओव्हर असली तरी 100+ करायला लागणारच आहे. 80-90 ठीक आहे, चांगली टीम आहे, फायटिंग स्कोर होते. आणि 10 ओव्हरची असली तरी 100+ करणं गरजेचं आहे. तर बघूया क्रिकेट आहे शेवटी, काय होईल ते होईल, पण आपण 100% देऊनच खेळायचं. तर आत्ताच मॅच झाल्या आणि लेट झाल्या, म्हणजे एक अर्धा पाऊण तास अगोदर झाल्या, पण मोबाईल गाडीमध्ये ठेवलेला त्यामुळं व्लॉग बनवता आला नाही. आणि मॅच आमची चालू झाल्या 4 वाजता. सकाळी दुपारी 11-12 वाजता चालू होणार होती ती मॅच. 4 वाजता चालू झाल्या. आमदार आले नव्हते, आमदार चषक टुर्नामेंटचं नाव आहे, आमदार आले नव्हते म्हणून लेट चालू झाले, पण थेट झाले. पहिला आम्ही टॉस जिंकून बॉलिंग केली. 8 ओव्हरला अपोजिट संघाला फक्त मोहोळ संघाला फक्त 68 धावांवरती थांबवलं. नाही सॉरी 63 धावांवरती थांबवलं. 64 धावांचं टार्गेट होतं आणि 64 धावांचं टार्गेटचा पाठलाग करता करता शरददादा आणि आमचा प्रवीण ओपनिंगला उतरलेले आहेत. पहिली ओव्हरमध्ये एक विकेट पडली. त्यानंतर शरददादा आणि माझी बी बॅटिंग व्यवस्थित झाली. दोघांच्या पार्टनरशिप 53 धावांची पार्टनरशिप नाही जास्तच झाल्या. पार्टनरशिप चांगली झाली. 60 धावांची तर पार्टनरशिप झाली चांगली. पहिल्या ओव्हरला फक्त 4च धावा होत्या. 4 मध्ये 4 वजा केल्या. 63 मधून 64 4 60 57 धावांची पार्टनरशिप दोघांची झाली आम्ही. आणि आम्ही इनिंगला खेळताना एकही 6 मारला नाही. फक्त ग्राउंड मोठं होतं, तुम्हाला दाखवतो साईडनं ग्राउंड लय मोठं आहे. हे आता सेंटरला आहे मी, या साईडला विकेट आहे आणि पूर्णपणे एवढं मोठं होतं. आणि आम्ही स्ट्रॅटर्जीच केली की पळून धावा काढाय, बाउंड्री आणि पळून, आणि आमचा प्लॅन हा सक्सेस झाला. आणि दोघांनी बी आम्ही बाउंड्री सिंगल डबल करत मॅच हा 1 ओव्हर राखून मॅच जिंकली. 1 ओव्हर 2 बॉल राखून मॅच जिंकली आणि लय खुश, म्हणजे फिलिंग ढगात. काल बॅटिंग परफॉर्मन्स झाला नाही, पण आज व्यवस्थित बॅटिंग परफॉर्मन्स झाला. थोडंसं काल रोज वाटतं, जिथं अपेक्षा होती तिथं लोकांच्या अपेक्षा काय म्हणजे पूर्ण करू शकलो नाही, ठाम राहू शकलो नाही. पण ह्यावेळी बॅटिंग केली. फायनल मॅचला मॅन ऑफ द मॅच भेटली आणि भारी वाटायला लागले. आता बक्षीस वितरण चालू आहे. आता समोर जायचं आणि टीम सोबत जरा आपण बोलत बसायचं जरा जाऊन. तर आता आम्ही ट्रॉफी घेऊन आलेलो आहे आणि ट्रॉफी एवढी वज्जी आहे की बस. तुम्हाला ट्रॉफी दाखवतो. ही ट्रॉफी आहे पूर्णपणे काचच आहे. तर मला खाली ठेवतो आणि मग दाखवतो. लय वज्जी आहे. आज 8-9 किलोची ट्रॉफी आहे. नुसती एवढी दिसायला बारकी ट्रॉफी पूर्णपणे काचची आहे. ही काच आहे पूर्ण, त्याला जड सगळी काचची ट्रॉफी आहे सगळी. असली भारी दिसते. आता लाईटमुळं चमका लागले, आता नाही इलाज आहे, त्यामुळं अशीच दाखवा लागले. पण शेवट आहे. एक नंबरची ट्रॉफी आहे. 3 लाखाचा गरवा. आणि सीन असा झाला आहे की कमिटीनं फायनल मॅन ऑफ द मॅचची बॅटच गायब केली. बॅट मिळालेली दिलीच नाही, तर त्यांनीच काढून घेतली. आता ट्रॉफी घेतल्या, चेक घेतलाय आणि पैसे घेतलेत सगळं. आता इथून पुढं निघायचं. आता आपल्याला जायला बी संध्याकाळी लेटच होणार आहे. आता टायमात ट्रेन काही भेटणार नाही, त्यामुळं घरी पोचायला बी सगळं लेटच होत जाणार आहे इथून पुढं. तर आत्ता वाजलेत 8:45, तरी पण अजून आम्ही इथंच आहे, कारण का थोडासा कमिटीचा इश्यू झाला आहे पैशांचा. त्यामुळं जरा होय नाही चालू असल्यामुळं अजून ग्राउंडवरच आहे. बाकीचं मंडपवाल्यांनी सगळं पाक काढून नेलं, काहीच ठेवलं नाही. 1 तासात सगळं मंडप म्हणजे ग्राउंडवरनं सगळा मोकळा केला आणि अजून आम्ही इथंच आहे. तर सगळे प्रश्न मिटला तरच आम्ही इथून निघणार. आणि गाडी गेली आमची बाहेर गेल्या, म्हणजे त्या कमिटीवाल्यांच्या तिकडे गेल्या, ऑफिसला गेल्या. आणि त्यामुळं मला बी इथून जायला ना, माझी बॅट कपडे बॅग सगळे त्या गाडीमध्येच आहेत. त्यामुळं मला बी तर बिनकामात थांबायला लागले. म्हणजे आज जायला घरी 3 ते 3:30 निवांतच वाजणार आहेत. तर आता आम्ही सगळे आवरून आता जेवायला आलो आहे. आणि तिथंच व्हिडिओ करायचा होता, व्लॉग बनवायचा होता, पण सांगायचं होतं तिथं, पण जरा गडबड होती. त्यामुळं सगळे पटपट कपडे चेंज करून त्याने आम्ही तिथून गाडीतून निघलो आणि समोर इथं हॉटेलला येऊन जेवायला थांबले. आता ही सगळी टीम आहे आमची. सगळे आता फोटो काढायला सगळे खुश आहेत. सगळे खुश. शरददा, राहुलदा सगळे खुश आहेत. 3 लाखाचं बक्षीस मारले पहिलं.
आता आमचं व्हेज ताट आले आणि आम्ही चौघच व्हेज खातोय आणि बाकी सगळे नॉनव्हेज वाले तिकडं बसले सगळे वळीना. आता जेवायचं आणि इथून निघायचं. तर आता आलोय जेवण करून आलोय स्टेशनजवळ आणि स्टेशन बघा तुम्हाला बाहेर नाही एकच दाखवतो. मी पहिल्यांदाच हे बघितलं, आधी बघितलंच नव्हतं कारण काय ह्या साईडनं आत येतच नव्हतं. इकडं त्या साईडनंच बाहेर येत होतो, ते इकडं जात येतो. त्यामुळे इकडं पहिल्यांदाच आलो आणि आलेल्या चेहऱ्यासमोरच या मूर्ती बघा कशी दिसलेत. एवढं बाहेर दिसतंय ना की बस. पण आता जर्नीच आता थोडक्यात आलं आहे. आता जाऊन झोप तर एवढ्या लागल्या की डोळं ले असं पाक पापणी मिठा लागल्या, एवढं डोळं म्हणजे झोप मागा लागलेत. आता जायचं, आता ट्रेन आपली 12:30ला, वाजलेत 12:10. आता 20 मिनटात आपण तिकीट काढायचं आणि प्लॅटफॉर्मवर जाऊन बसायचं. तर चला जाऊया. आता ट्रेन भेटल्या आणि हे मिरजला जाते, पण ही वेगळी ट्रेन आहे. जी आपण ज्या ट्रेनमधनं जायचं होतं ही ट्रेन नाही, ही अलग आहे. ही डायरेक्ट चंदीगडवरून आल्या, त्यामुळे 2 तासात हे पोचते. म्हणजे आता वाजलेत 12:30, 2:30पर्यंत आपण मिरजमध्ये पोचतोय. ट्रेन बसायला जागा नाही आता, म्हणजे झोपायला जागा नाही. आता असं बसूनच जायचं आहे आपण आता मिरजपर्यंत. तर आता मिरज स्टेशनवरती आली. आता इथून पुढं आकीबाईच्या घरापर्यंत चालतच जायचं आहे गाडी घ्यायला. तिथून तर काय आता जीवावर आले, तर चालायचं नको वाटायला लागले. झोप आले, डोळं किती लाल झाले बघा पाक. म्हणजे आता वाजले 2. ही ट्रेन लवकर आली त्यामुळं बरं आहे. आता 2 वाजले त्यामुळं 3 नाही 3:30पर्यंत घरात जाईन, जाऊन निवांत झोपायचं सुम. रोडवरून चाललो आहे आकीबाईच्या घराकडे आणि रस्त्यात कोणच नाही. आता रात्रीचे 2:30 वाजलेत. ह्या साईडला रोड आहे, ह्या साईडला रोड आहे, इकडं कोण नाही. असं फिलिंग यायला लागलं आहे ना ते शहेनच्या गाण्यासारखं, अंधेरी रातों में सुनसान राहो पर. आज फिलिंग आली, आसपास कोणच नाही, सगळे गल्ली सुनसान शांत आहे गल्ली. तर आता एवढं लांबून चालत इथंपर्यंत आलो आपल्या गाडीजवळ. गाडी आता आत आहे, फक्त भीती एवढीच आहे की कुत्रं नसलं पाहिजे. पटकन बाहेरच्या वर गाडी घ्यायची आणि इथून घर गाठायचं. ज्यामुळे इताक लई झाला आहे. चला जाऊया, शेवटच्या टप्प्यावर आले. आता चालायला लागत नाही, लांबचा पल्ला एवढं चालत आलो. रस्त्यातून कोणसुद्धा गाडी नाही, सुनसान सगळा रस्ता. आता इथं गाडी घेऊन घर गाठायचं. ही गाडी आता आपली बाहेर काढल्या आणि ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आता पूर्णपणे पॅक झाली आहे. निकॅप नवीन ऑनलाईन मागवलेलं ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आणि बॅट अशा अडकवल्या पाठीला सॅग. आता आपण इथून घरी जायचं. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि कसं तर खडतर प्रवास पेंगत हा पूर्ण केला आहे. एवढ्या डेंजर झोप यायला की नाही, गाडी चालवताना सुचत नव्हतं. आणि सकाळीच हातातला हातमोजा विसरून गेलो, हँड ग्लोव्ज. त्यामुळं थंडी पण लय भयानक वाजत होते आणि 2दा झोप लागली गाडीवर, चालत्या गाडीवर 2दा झोप लागलेली. कसं बसलं तर कधी पोचतोय, जरा पुढं राहिले असं करत करत इथंपर्यंत आलो. कंबर तर जाम दुखायला लागल्या, पण भारी एवढं वाटायला लागले की नाही की स्ट्रगल टाईम आहे. म्हणजे त्याचं एक वेगळंच फिलिंग यायला लागली की बाबा हे पण दिवस स्ट्रगल असं पण असतो आहे. क्रिकेट म्हटल्यावर तेवढं करायला लागणारच आहे, त्यामुळं पळायला लागायला लागले. आणि पहिल्यांदा क्रिकेटसाठी एवढी झोपायची सॅक्रिफाईस केले. आता जाऊन निवांत झोपणार आहे. उद्या तर काय सकाळी उठतच नाही लवकर, निवांत. तर आजच्या ब्लॉगचा करूया इथंच डी एंड. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.